तर पुण्यामध्ये 20 तासांपासून विसर्जन मिरवणुका सुरूच आहेत। भाऊसाहेब रंगारी मंडळाची मिरवणूक सुरू आहे। लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे। लक्ष्मी रस्ता परिसरात विसर्जन मिरवणूक पोहोचलेली आहे। तिकडची दृश्य आपण बघू शकतोय। लक्ष्मी रस्ता ज्या ठिकाणावरून विसर्जन मिरवणुका जात असतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गणेश भक्तांची गर्दी झाली आहे। मागील 20 तासांपासून इथं मिरवणूक सुरूच आहे आणि हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती भाऊसाहेब रंगारी मंडळाची मिरवणूक सुरू आहे। ही मिरवणूक सध्या लक्ष्मी रस्ता परिसरात पोहोचली आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? लक्ष्मी रोड ज्या ठिकाणावरून विसर्जन मिरवणुका या पुढे सरसावतात, सर्वच गणेश मंडळ असतील किंवा जे मोठमोठे बाप्पा आहेत त्यांच्या गणेश मूर्ती या ठिकाणावरून जात असतात। भक्तांची प्रचंड गर्दी असते। आज सकाळचे 7 वाजलेले आहेत। काल दुपारच्या सुमारास मिरवणुका निघाल्या होत्या। सध्या कशी स्थिती दिसतेय? तर अलका टॉकीज चौकामध्ये मी सध्या आहे आणि या चौकामधून साधारण 89 मंडळ जे आहेत ते विसर्जनासाठी गेलेले आहेत। आपण बघू शकतो की मानाचे जे 5 गणपती मंडळ आहेत या 5 गणपती मंडळासह दगडूशेठ गणपती मंडळाच्या मूर्तीचं विसर्जन झाले आणि पुन्हा आपण या विषयावर जर पाहिलं तर अजून जे आहेत ते मोठ्या प्रमाणात मंडळ जे आहेत ते विसर्जनासाठी कुमटेकर रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यावरून येताना आपल्याला दिसत आहेत। खरं तर काल सकाळी या सगळ्या मंडळाच्या ज्या आहेत त्या विसर्जनाची सगळी तयारी झाली होती। तब्बल 24 तास आतापर्यंत झालेले आहेत आणि आपण पाहिलं की 12 वाजता या सगळ्या डीजे आणि इतर वाद्य बंद झाल्यानंतर पुन्हा आज सकाळी हे सगळे डीजे आणि डॉल्बी या ठिकाणी आपल्याला चालू झालेले दिसत आहेत आणि लक्ष्मी रस्ता असो, कुमटेकर रस्ता असो आणि केळकर रस्ता या 3 रस्त्यासह टिळक रस्ता अशा 4 रस्त्यावरून जे आहेत ते पुण्यातील अलका टॉकीज चौक या ठिकाणी मंडळ येत असतात आणि पुढे ते विसर्जनासाठी घाटावरती जात असतात। परंतु आता आपण पाहिलं की 89 मंडळ आतापर्यंत या ठिकाणाहून पुढे गेलेत, परंतु अजून जे आहेत 100पेक्षा अधिकचे मंडळ अजून विसर्जनासाठी बाकी असल्याची माहिती समोर येते। आपण पाहिलं की कुमटेकर रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात जे आहे तो डीजे लावण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी लाईटिंगची सुद्धा जी आहे ज्या लाईटिंगवरती बंदी आहे त्या बंदी असलेली लाईट सुद्धा बिल सुरू आहेत। त्याचबरोबर लक्ष्मी रस्त्यावरून भाऊसाहेब रंगारी जे हिंदुस्थानातील पहिले सार्वजनिक मंडळ आहे त्या मंडळाची मिरवणूक आता आपल्याला येताना दिसत आहे। त्याचबरोबर कुमटेकर रस्ता आणि त्याचबरोबर टिळक रस्ता या 4ही मार्गावरून सध्या मोठ्या जल्लोषामध्ये जे आहेत ते विसर्जनासाठी गणपती मंडळ जे आहेत येताना खरं आपल्याला दिसत आहे। खरं गणपती बाप्पा मोठ्या थाटात त्यांच्या विसर्जन मिरवणुका येताना आपल्याला दिसत आहेत। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीची अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।